पण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा स्वामी महाराज आपली खूप परीक्षा घेतात. तुमच्यासोबत सुद्धा अशा जर गोष्टी घडत असतील तर समजून जा की स्वामी महाराज तुमची परीक्षा घेतात. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण स्वामींचे सेवकरी आहोत आणि स्वामी भक्त आहोत. जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो, स्वामींची सेवा करू लागतो, स्वामींचे पोथी वाचन करतो, जमेल जशी शक्य होईल तशी आपण स्वामींची सेवा ही दररोज करत असतो. आपल्याकडनं जेवढी सेवा करणं शक्य होईल तेवढी सेवा अगदी आपण श्रद्धेनं आणि मनापासून करत असतो. पण काही वेळेला काय होतं की स्वामी महाराज सुद्धा आपल्या भक्ताची परीक्षा हे घेत असतात. तर काही असे गोष्टी असतात की ज्या आपण स्वामींच्या सेवेत आल्यानंतर आपल्यासोबत घडत जातात बघा. तर त्या गोष्टी कोणत्या? तर आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा आपण स्वामींची सेवा दररोज करतो. आपल्याला जसं शक्य होईल तशी तर सेवा करतो आपण. पण काही वेळेला काय होतं काही भक्तांसोबत की जेवढी आपण सेवा करतो ना तेवढे आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम येत जातात, तेवढे आपल्या आयुष्यात संकट येत जातात. दिवसेंदिवस आपल्या आयुष्यामध्ये संकटे अडचणी येतच जातात. आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या छोट्या मोठ्या कारणांवरून सतत एकमेकांमध्ये वाद भांडणे होत जातात. आपल्याला सारखं असं वाटतं मी तर स्वामींची एवढी सेवा करत आहे, मी तर स्वामींचे एवढे पोथी वाचन करते, सर्व करतो, तरी सुद्धा माझ्या आयुष्यात अशा गोष्टी का होतात? माझी सेवा माझ्या स्वामींपर्यंत पोहोचत नाही का? का स्वामी माझ्यावर नाराज आहेत? का स्वामींना माझी सेवा दिसत नाही? असे खूप शंका प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो तेव्हा आपल्या आयुष्यात असे अनेक अडचणी येतात बघा. जेव्हा पण आपण एखाद्या वेळेला जर एखाद्या व्यक्तीने आपल्याकडनं जर पैसे घेतले असतील तर ते पैसे सुद्धा आपल्याला परत मिळत नाहीत वेळेवर. आपल्यावर एखादं संकट येतं त्यावेळेला सुद्धा आपल्याला त्या संकटातून कसं बाहेर पडायचं हे सुद्धा समजत नाही. काही वेळेला आपण एखाद्या वेळेला असं पण होतं बघा की आपण एखादं काम हाती घेतो आणि ते काम प्रामाणिकपणे करतो पण त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश येत नाही. सेवा करून सुद्धा माझ्यासोबत अशा गोष्टी का घडतात? स्वामींची सेवा करून सुद्धा माझ्या आयुष्यात जसे आधी प्रॉब्लेम होते त्याच्यापेक्षा पण आता जास्त प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. प्रत्येक दिवसामध्ये म्हणजे प्रत्येक येणारा दिवस ह्या दिवसांमध्ये एक ना एक संकट, एक ना एक अडचण, प्रॉब्लेम हे येतच असतात. दिवसेंदिवस अशा गोष्टी का घडत आहे? मी एवढी सेवा करून सुद्धा का होते माझ्यासोबत? किंवा काही वेळेला काय होतं की आपण ठरवतो की मला आता स्वामींचं पारायण करायचंय किंवा स्वामींची ही मला सेवा करायची आणि त्या सेवेमध्ये सुद्धा आपल्याकडनं खंड पडतो. सेवेमध्ये सुद्धा विघ्न येतात. अचानक कुठून तरी अशा अडचण येते किंवा काहीतरी गोष्टी घडतात आणि त्या सेवेमध्ये खंड पडतो, त्या सेवेमध्ये विघ्न येत जातात. हाती घेतलेली सेवा सुद्धा पूर्ण होत नाही. कधी कधी तर आपण सेवा करायला बसतो पण आपल्या मनामध्ये इतकं विचार आणि इतके गोंधळ निर्माण झालेले असतात की ज्यामुळे आपल्या स्वामींच्या सेवेकडे सुद्धा लक्ष लागत नाही. खूप विचारांनी आपल्या डोक्यामध्ये गोंधळ निर्माण केलेला असतो. आपण तर म्हणतो मला एवढं होऊन पण म्हणजे एवढे प्रॉब्लेम असून पण, संकटे असून पण, अडचणी माझ्या आयुष्यात येऊन सुद्धा मी स्वामींची सेवा करतो तरी सुद्धा माझ्यासोबत दिवसेंदिवस अडचणी प्रॉब्लेम ह्या का वाढत आहे? का माझ्या अडचणी प्रॉब्लेम कमी होत नाही? जसं माझं पूर्वीचं आयुष्य होतं तसं माझं अजून सुद्धा आयुष्य तसंच सुरू आहे. उलट त्यापेक्षा पण जेवढं मी स्वामींच्या सेवेत आलो तेवढा जास्त आयुष्यामध्ये अडचणी प्रॉब्लेम येत गेल्या. काही वेळेला तर असं होतं की आपल्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम संकट येतात की आपल्याला पूर्ण जग हे शून्य झालेलं वाटतं. जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो, जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो ना तेव्हा स्वामी महाराज आपल्या खूप परीक्षा घेत असतात बघा. आणि आपल्यासोबत जेव्हा अशा गोष्टी घडत जातात तेव्हा आपल्याला कुठंतरी असं वाटतं की माझ्यासोबत असं का घडतं? कारण आपल्यासोबत जे स्वामी भक्त असतात दुसरे त्यांच्यासोबत सर्व गोष्टी चांगल्या घडत असतात. आपल्याला असंही वाटतं की मी स्वामींच्या सेवेत आलो, सेवेकरी बनलो तरी सुद्धा माझ्या आयुष्यातील प्रश्न किंवा अडचणी, समस्या ह्या का दूर होत नाहीत? किंवा एखाद्या वेळेला आपल्याला असंही वाटतं की मी सेवा करतो, सर्वच व्यवस्थित करतो, जप करतो, मंत्र करतो, नामस्मरण करतो, ग्रंथपठण करतो, स्वामीचरित्र सारामृताची दररोजचे 3 अध्याय सुद्धा नियमित पठण करत आहे, तरी सुद्धा माझ्या आयुष्याच्या गोष्टी का घडतात? किंवा एखाद्या व्यक्तीनं तुमच्याकडनं पैसे घेतलेले असतात ते सुद्धा पैसे तुम्हाला वेळेवर परत मिळत नाहीत. किंवा एखाद्या दिवशी तर असं होतं की इतके संकट आणि इतके प्रॉब्लेम येतात की असं वाटतं हे सर्व सोडून कुठेतरी निघून जावं. असं सुद्धा काही स्वामी भक्तांसोबत घडत असतं. तेवढी स्वामींची सेवा करून सुद्धा स्वामींच्या मार्गात येऊन सुद्धा, स्वामी सेवेकरी होऊन सुद्धा ते स्वामींच्या
सेवेपर्यंत का पोहोचत नाही किंवा स्वामी सेवेचा अनुभव त्यांना का येत नाही, त्यांच्या आयुष्यात अशा गोष्टी का घडतात. एका वेळेला असं वाटतं की बघा पूर्ण जग हे शून्य झालं असतं, कारण आपल्या आयुष्यात तेवढे संकटे असतात, प्रॉब्लेम येतात आणि मार्ग सुद्धा त्याच्यातून मिळत नाही. अशा गोष्टी जर आपल्यासोबत जर घडत असतील ते इतके विचाराचं गोंधळ असतं की आता आपल्याला स्वामींच्या सेवेकडे सुद्धा आपलं लक्ष लागत नाही. तर ह्या गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील, तुम्ही स्वामींच्या सेवेत आला आणि सेवाही करू लागला आहेत, तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडत असतील, तर स्वामी महाराज ना तुमची परीक्षा बघत आहेत. त्यासाठी तुम्हाला एवढंच सांगते की जेव्हा आपल्यासोबत ह्या गोष्टी घडतात, त्याचा अर्थ असा नाही की स्वामींपर्यंत आपली सेवा पोहोचत नाही किंवा स्वामी महाराज आपल्यावर नाराज आहेत किंवा स्वामींची सेवा करून पण स्वामी अनुभव का देत नाहीत. अशा मनामध्ये शंका आणू नका. तर याचा अर्थ असा असतो की स्वामी महाराज आपली परीक्षा घेतात. स्वामी महाराज एखाद्याच भक्ताची परीक्षा घेतात तर असं नाही. जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो, स्वामी सेवेकरी बनतो ना, त्यावेळेला स्वामी महाराज प्रत्येक स्वामी भक्ताची परीक्षा घेत असतात. ते बघत असतात की ह्या परीक्षेमध्ये आपला भक्त कसा प्रकारे बाहेर पडतो, कशा प्रकारे ह्या परीक्षेतून तो उत्तीर्ण होतो, म्हणजेच या परीक्षा देऊन तो बाहेर पडतो आणि माझ्यावरचा विश्वास या परीक्षेमध्ये सुद्धा त्याचा कमी होत नाही आणि तो फक्त माझ्यावर अखंड विश्वास ठेवतो, माझं नामस्मरण करतो आणि माझे सर्व पूजा पाठ पारायण सर्व मनापासून करतो. तेव्हाच तो त्या स्वामींच्या सेवेमध्ये उत्तीर्ण होतो. म्हणजे त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्वामी महाराज कधी ठरवून परीक्षा घेत नाहीत की आता हे स्वामी भक्त आहेत आणि हे माझे सेवेकरी आहेत, मी ह्या स्वामी भक्तांची परीक्षा घेणार. प्रत्येक स्वामी भक्ताची परीक्षा ही झालेलीच असते आणि प्रत्येक स्वामी भक्त ह्या परीक्षेतून उत्तीर्ण होतो, म्हणजे बाहेर निघतो आणि तो खरा स्वामी सेवेकरी असतो. काही वेळेला काही स्वामी भक्त बघा स्वामींच्या सेवेत येतात, सर्व करतात आणि जेव्हा स्वामी महाराज त्यांची परीक्षा घेतात ना आणि त्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडू लागतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांचा विश्वास कमी होतो, त्यांचा स्वामींवरचा विश्वास कमी होत जातो. त्यांना वाटतं की स्वामींची सेवा करूनही माझ्या आयुष्यात असंच सुरू आहे. त्यावेळेला ते स्वामी सेवा सोडण्या इतपत सुद्धा करतात. यासाठी त्या स्वामी भक्तांना मला एवढंच सांगायचं की ज्यांच्यासोबत असे प्रसंग घडतात, ज्यांच्यासोबत अशा परीक्षा होत असतात, त्यांनी फक्त ह्या दिवसांमध्ये फक्त आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. इतर ठिकाणी कुठल्याही गोष्टींकडे आपल्याला संकटे, प्रॉब्लेम, दुःख, अडचणी आपल्या आयुष्यात येत जातात, पण त्या थोड्या वेळासाठी असतात. पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत ह्या दिवसांमध्ये सुद्धा स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देत नाही, स्वामींवर श्रद्धा ठेवता, भक्ती ठेवता आणि ह्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही स्वामींचे पोथी वाचन करता, स्वामींची सेवा करता. निदान तुम्हाला पोथी वाचन करणं किंवा ग्रंथपठण करणं जरी आपल्या मनामध्ये एक विचारांचं गोंधळ असतं, आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात, संकट असतात, त्यामुळे आपल्या मनामध्ये एक मन आपलं चंचल होतं, म्हणजे मन स्वामी सेवेकडे लागत नाही, आपल्या मनामध्ये विचार असतात. तर त्यावेळेला फक्त स्वामींवर आपण अखंड विश्वास ठेवायचा आणि स्वामींचं नामस्मरण कायम करत राहायचं. बघा महाराज एवढं बघतात की एवढी सोत भक्ताची परीक्षा घेऊन सुद्धा माझा भक्त माझ्यावरचा विश्वास कमी करत नाही आणि आपण तेव्हाच त्या परीक्षेमध्ये पास होतो. यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला एक सांगते की जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा स्वामींची इच्छा असते आणि जेव्हा स्वामींची इच्छा असते तेव्हा स्वामी सेवेमध्ये आपण येतो, म्हणजे स्वामी महाराज स्वतःहून त्या व्यक्तीला आपल्या स्वामींच्या सेवेत आणतात, म्हणजे आपल्या सेवेत आणतात. त्यासाठी ह्या दिवसांमध्ये तुमची अशी परीक्षा प्रत्येकाची घडते. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा आपण नवीन स्वामी सेवेकरी असतो, जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा थोड्या वेळानंतर आपल्या परीक्षा ह्या स्वामी महाराज घेतच असतात. काहींच्या स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग घडत असतील, अशा गोष्टी होत असतील, तर एवढं लक्षात ठेवा की स्वामी तेव्हा आपली परीक्षा बघत आहेत आणि ह्या परीक्षेच्या काळामध्ये आपण स्वामींवरचा विश्वास कमी करायचा नाही. कारण जेव्हा आपल्यावर संकट येतं, अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, त्यावेळेला आपल्याला बाहेर काढणारे हे आपले स्वामीच असतात. तुम्ही जर एखाद्या वेळेला जर जवळपासच्या लोकांना किंवा व्यक्तींना किंवा नातेवाईकांना जर तुमचे प्रॉब्लेम जर सांगत बसला, तर त्या प्रॉब्लेममध्ये साथ द्यायला किंवा त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढायला कोणी सुद्धा येत नसतं. ते फक्त आपल्याला सल्ले देतात, साथ, आणि त्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढण्याचं काम हे फक्त आपले स्वामी करतात. यासाठी तुम्हाला एक सांगते की तुमच्या जर अशा परीक्षा घडत असतील तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी, तर फक्त स्वामी सेवेवरचा विश्वास कमी करू नका आणि स्वामी महाराज थोड्या वेळासाठी परीक्षा घेतात, पण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे म्हणजे त्या परीक्षेमध्ये पास होणे हे प्रत्येक भक्ताचं काम आहे. कारण ह्या परीक्षेमधनं जो भक्त पास होतो आणि परीक्षेमध्ये सुद्धा जो स्वामी सेवेवरचा स्वामींवरचा विश्वास घट्ट असतो, स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देत नाही, तो खरा स्वामी भक्त असतो आणि तो स्वामी भक्त स्वामींच्या सेवेपर्यंत, स्वामींच्या मनापर्यंत पोहोचतो. बघा, आणि स्वामी भक्त आणि स्वामी महाराज
ह्यांचं एक नातं घट्ट असतं की जेणेकरून किती जरी प्रसंग किती जरी अडचणी आल्या तरी सुद्धा आपले स्वामी महाराज आपल्याला त्या प्रत्येक अडचणीतून त्या संकटातून बाहेर काढते. हा प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये घट्ट विश्वास निर्माण झालेला असतो. या नवीन स्वामी सेवेकरी असतात बघा, त्या नवीन स्वामी सेवेकऱ्यांचं म्हणजे त्यांच्यासोबत अशा गोष्टी खूप घडत असतात. पण जुने स्वामी सेवेकरी असतात ना, त्यांना माहिती असतं की स्वामी महाराज परीक्षा घेतात आणि त्यांनी जेव्हा त्या परीक्षेत पास झालेले असतात बघा, तेव्हा त्यांच्या आयुष्यात ना स्वामी महाराजांनी अशक्य गोष्टी सुद्धा शक्य केलेल्या असतात. हे जुने स्वामी सेवेकरांच्या बाबतीतलं मी सांगत आहे आणि खूप असे अनुभव असतात बघा. जुने स्वामी सेवेकरांना खूप त्यांच्या आयुष्यात स्वामींनी खूप असे अनुभव दिलेले असतात. खूप अशा गोष्टी त्यांच्यासोबत चांगल्या घडलेल्या असतात, वाईट गोष्टीतून त्यांना बाहेर त्यांनी काढलेलं असतं. यासाठी जुन्या स्वामी सेवेकरांचा विश्वास हा घट्ट झालेला असतो. खूप गोष्टी अशा घडत जातात त्या नवीन स्वामी सेवेकरांसोबत. कारण नवीन स्वामी सेवेकरी काय करतात की ते स्वामींच्या सेवेत येतात बघा, स्वामींच्या सेवेत येतात, ती स्वामींची सेवा करू लागतात आणि त्यांना लगेच असं वाटतं की माझं लगेच स्वामींनी चांगलं करावं किंवा मला चांगल्या गोष्टी मिळवून द्याव्या, माझ्यावरचे संकट निघून जावे किंवा संकटातून मला मार्ग द्यावा, असं नवीन स्वामी सेवेकराला लगेच वाटतं. आता मी स्वामींची सेवा करू लागलेलं, माझं सगळं चांगलं. हे बघा, प्रत्येक स्वामी भक्ताला हेच वाटतं की आपण आपलं चांगलं व्हावं, तेव्हाच तो स्वामी भक्त स्वामींची सेवा करतो. हे असं वाटणं हे चुकीचं नाही, प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं. पण नवीन स्वामी सेवेकरांचं काय होतं की ते जेव्हा स्वामींच्या सेवेत येतात, त्यांच्यासोबत अशा गोष्टी जेव्हा घडायला लागतात, तेव्हा त्यांना असं कुठंतरी वाटत जातं, त्यांच्या मनामध्ये शंका येत जातं की माझ्यासोबत असं का होतं. पण तसं नसतं, तर ते स्वामी महाराज तुमची परीक्षा घेत असतात. यासाठी एक गोष्ट सांगते, सर्वांना सांगते की जुने पण असलेल्या नवीन स्वामी सेवेकरांना पण सांगते की स्वामींच्या सेवेत येण्यासाठी ना आपलं मागच्या जन्माचं कर्म चांगलं लागतं आणि तेव्हा आपण ह्या जन्मामध्ये स्वामींच्या सेवेत येतो, स्वामी सेवेकरी बनतो आणि स्वामींची सेवा करू लागतो. यासाठी आपल्या आयुष्यात जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप असे गोष्टी घडत जातात. सेवा जशी करता तेव्हा नवीन नवीन असतात खूप गोष्टी घडत जातात. पण ह्या गोष्टी किती जरी वाईट घडू दे, काही सुद्धा वाईट आपल्यासोबत घडू दे, पण त्या वाईट गोष्टीतून बाहेर काढणारे आपले स्वामी आहेत, हा विश्वास मनामध्ये घट्ट करायचा. किती जरी संकट आले, किती जरी प्रॉब्लेम आले, अडचण आली, तरी सुद्धा स्वामींवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही आणि स्वामींचं नामस्मरण कायम करत राहायचं. तुम्ही बाहेर जॉब करत असाल, घरामध्ये असाल, बाहेर फिरायला गेला, कुठे जरी असाल, तरी सुद्धा स्वामींचं फक्त श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे बघा. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तुम्ही एकदा जरी स्वामींचं नाव घेतलं तरी स्वामी महाराज प्रत्यक्षात तिथं सूक्ष्म स्वरूपात असतात. त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी महाराजांनी श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र दिलेला आहे. तुम्ही श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं नामस्मरण करू शकता किंवा जय जय श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं सुद्धा नामस्मरण करू शकता. स्वामी सेवेत आल्यानंतर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा ह्या स्वामी सेवेमुळे शक्य झालेल्या आहेत. त्यासाठी सांगते की आपल्या आयुष्यातील अडचणी, प्रॉब्लेम, संकट हे दूर करणारे फक्त स्वामी आहेत. तर त्या सेवेत तर आपण येतोच, पण स्वामी परीक्षा घेतात की हो भक्त ह्या परीक्षेत किती उत्तीर्ण होतो, किती ह्या परीक्षेत सुद्धा टिकून राहतो, म्हणजे सेवा सोडत नाही, माझ्यावर विश्वास ठेवतोय हा भक्त, हे ते बघत असतात. आणि विश्वास जेवढा घट्ट होत जातो ना, तेवढा स्वामी महाराज परीक्षा सुद्धा घेतात आणि त्यानंतर जेव्हा आपण परीक्षेत पास होतो बघा, त्यानंतर स्वामी महाराज आपल्याला हव्या त्या गोष्टी ह्या नक्कीच देत असतात. यासाठी तुम्हाला एवढं सांगते की स्वामींची सेवा कधीही सोडायची नाही. तुम्हाला किती जरी अडचणी, प्रॉब्लेम, संकट जरी आले तरी सुद्धा स्वामींवरचा विश्वास कायम घट्ट ठेवायचा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.